कांद्याचा उपयोग करून तुम्ही तुमची केस गळती थांबवू शकता. तुम्ही तुमची केस गळती नक्कीच थांबणार आहे. कारण ह्यामध्ये सल्फर नावाचा एक असा घटक असतो जो आपल्या केसांना स्ट्रॉंग करतो, मुळापासून बळकट बनवतो. पण ह्या कांद्याबरोबर आणखी आपल्याला 2 पदार्थ घालायचे आहेत. ते खूपच खास आहेत, ज्यामुळे आज हे जे आपण पाणी बनवणार आहे, जे आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग करेल, आपली केस गळती थांबवेल, त्याचबरोबर केसांना 100 पटीने वाढवण्यासाठी आपली मदत करणार आहे. चला मग आता आपल्याला हे पाणी कसं बनवायचं चला बघूया. सर्वप्रथम आपल्याला इथे घ्यायचा आहे कांदा. कांदा बघा लालसरच घ्यायचा आहे. जसा मी घेतला आहे तसा घ्या, कारण ह्यामध्ये सल्फरचं प्रमाण चांगलं असतं, जे आपल्या केसांना मजबूत करतं. आता इथे बघा कांदा कट करून घ्यायचा. कांदा फक्त मी इथे अर्धा वापरत आहे, कारण थोडा मोठा कांदा आहे. अगर तुमच्याकडे छोटा कांदा असेल तर पूर्ण वापरा. कांद्याचा वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा. कांद्याची उर्वरित साल अजिबात काढायची नाही. रफली इथं आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. आता हा कांदा जो आपण कट करून घेतलेला आहे, त्याचा उपयोग नक्की कसा करायचा चला ते पण बघूया. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रपरिवाराबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. नंतर आपण घेणार आहे मेथी. मेथीमध्ये प्रोटीनचं चांगलं प्रमाण असतं, जे आपल्या केसांच्या मुळांना स्ट्रॉंग करतं. त्याचबरोबर आपले जे केस आहेत खूपच कमकुवत झालेली आहेत, रफ ड्राय झालेली आहेत. केसांवरती नुकता हात फिरवताच केस हातावर येत आहेत, इतकी केस गळती आहे, म्हणजे केसांमध्ये प्रोटीनची खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला इथे मेथीचा उपयोग करायचा आहे. 1 चमचा मेथी आपल्याला इथे वापरलेला आहे. आता हे दोन्ही पदार्थ वापरल्यानंतर ह्यामध्ये आता तिसरा पदार्थ कोणता घालायचा चला ते पण बघूया. इथे आपल्याला घ्यायचा आहे कढीपत्ता. इथे बघा मी सुकलेला कढीपत्ता घेतलेला आहे. तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल त्याचा पण वापर करू शकता. कढीपत्ता हे आपल्या केसांसाठी वरदान आहे. ह्यामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंट, ॲमिनो ॲसिड ह्यासारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे आपल्या केसांची मुळे स्ट्रॉंग होतात आणि त्याचबरोबर स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. आता इथे बघा मी 7 ते 8 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत. आता हे सगळे पदार्थ छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता माझ्या प्रिय सखींनो, ह्याचा वापर कसा करायचा, ह्याच्यापासून पाणी ह्याचं कसं तयार करायचं चला ते पण बघूया. आता त्या स्टेपसाठी आपल्याला जावं लागणार आहे किचनमध्ये. आता किचनमध्ये आलेलो आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा आणि आता बघा इथे आपल्याला एक छोटंसं भांडं ठेवायचं आहे. ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल तेच भांडं घ्या आणि नंतर आता हे थोडंसं भांडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे पाणी. इथे बघा मी 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. ग्लास खूप माझा छोटा आहे. आता अगर तुमचा मोठा ग्लास असेल तर अर्धा ग्लासच घ्या. आणि आता हे पाणी गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे त्या वस्तू. पण इथं बघा मी फक्त फिल्टर वॉटरचाच वापर केलेला आहे, एक्वागार्डचा. खारं पाणी अजिबात वापरू नका, बोरचं पाणी अजिबात वापरू नका, अन्यथा त्याचा फायदा होणार नाही. आता इथे बघा पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण जे सगळे पदार्थ एकत्र करून घेतलेले होते, आता हे गरम पाण्यामध्ये घालायचे आणि छानपैकी ह्या सगळ्यांना शिजवून घ्यायचं आहे. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगायला विसरू नका. आता बघा छान एक उकळी आलेली आहे. आता गॅसचा फ्लेम आपल्याला स्लो करायचा आहे, कारण स्लो गॅसवर जेव्हा हे पाणी उकळणार, मग ह्याच्यातले जे पण क्वालिटीज आहेत सगळ्या पदार्थातली, त्याच्यातले जे गुणधर्म आहेत, क्वालिटीज आहेत, ते पाण्यामध्ये म्हणजे मिश्रित होतील. त्यामुळे हे पाण्याचा पॉवर आपलं चांगलं डबल ट्रिबल वाढणार आहे. आपण समजा 1 ग्लास पाणी घातलं आहे तर अर्धा ग्लास पाणी होत नाही तोपर्यंत हे सगळे पदार्थ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आता बघा गॅसचा फ्लेम बंद करायचा. छानपैकी सगळे शिजलेले आहे. आता ह्या सगळ्यांना थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आता हे सगळे पदार्थ थंड झालेले आहे, पाणी पण थंड झाले. आता इथे एक वाटी घ्यायची, त्यावर एक गाळण ठेवायचं आणि हे आपण जे पाणी तयार केलेलं आहे ते सगळं गाळून घ्यायचं आहे. आपल्याला इथे फक्त पाण्याचा वापर करायचा आहे. त्यामधले जे पदार्थ आहेत ते आता फेकून द्यायचे. आता इथे बघा हे पाणी छानपैकी तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर पाणीचा असाच वापर करा, पण केसांना ड्रायनेस आलं असेल, मॉइश्चर कमी झालं असेल तर तुम्ही इथे पॅराशूट ऑइल, कोकोनट ऑइलचा वापर करा. पण तुमच्याकडे दुसरं कोणतं तेल असेल त्याचा पण वापर करू शकता. पण ज्यांची केस खूपच रफ ड्राय झालेली आहेत त्यांनी व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा नक्की वापर करा.
पण मी आज इथं फक्त पॅराशूट ऑइलचाच वापर करत आहे, कारण केसांमध्ये फक्त मॉइश्चरच कमी आहे. माझी केस सिल्की असल्यामुळे मी इथे व्हिटॅमिन ई कॅप्सूल घालत नाही आहे. तुम्हाला मी दोन्ही फक्त ऑप्शन दिलेले आहे, ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता. 4 थेंब इथे आपल्याला पॅराशूट ऑइलचा वापर करायचा आहे. तेल घातल्यानंतर छानपैकी हे सगळं सिरम तयार केलेलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याला तुम्ही असंच वापरू शकता. सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्यायची, केसांची पार्टिंग करायची आणि त्यामध्ये हे पाण्याचा स्प्रे करायचा आहे. हा घरगुती उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा.